नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बेसिक कटोरी आहे ती अगदी सोप्या पद्धतीने साइडने कशी वाढवायची याची अगदी सोपी पद्धत सांगणार आहे। तर व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा। तर इथे बघा, ही 30 साइजची बेसिक कटोरी मी घेतलेली आहे आणि ज्या बऱ्याच शिकणाऱ्या नवीन मैत्रिणी आहेत त्यांना कटोरी वाढवताना जे प्रॉब्लेम्स येतात त्यांचे इथे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह होणार आहे, कारण की एवढी सोपी पद्धत तुम्ही आजपर्यंत कुठेच पाहिली नसेल। तर इथे ही 30 साइजची बेसिक कटोरी आहे, ते आपण आता साइडने कशी वाढवायची ते स्टेप बाय स्टेप पुढे बघूया। तर इथे बघा, सर्वात अगोदर आपण 1 इंचाने ही कटोरी आहे ती वाढवणार आहोत, त्याच्यामुळे आपल्याला 1 इंचाची सरळ लाईन आहे ती आखून घ्यायची आहे इथे। तर इथे बघा, या पद्धतीने 1 इंचाचं मी मार्किंग केलेलं आहे आणि आता याची सरळ रेषा आहे ती आखून घेऊया। तर कोणत्या मापासाठी किती इंचाने कटोरी वाढवायची आणि किती इंचाची ही रेषा आखायची याच्यासाठी तुम्हाला माझा दुसरा व्हिडिओ आहे तो बघायला लागेल मैत्रिणींनो। त्याच्यामध्ये अगदी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे कोणत्याही मापाची कटोरी साइडने किती इंचाने वाढवायची असते। तर इथे बघा, ही लहान साईज आहे 30 साईज म्हणजे, म्हणून मी 1 इंचाने वाढवत आहे इथे। म्हणून मी 1 इंचाची रेषा आखून घेतली आणि त्याच्या पुढे ही बेसिक कटोरी या पद्धतीने आपल्याला ठेवून जशी आहे तशी आखून घ्यायची आहे अगोदर। तर इथे बघा, जशी आहे तशी त्या रेषेच्या पुढे ही बेसिक कटोरी मी आखून घेतलेली आहे। आता ही साइडला ठेवून देऊया आपण। तर इथे बघा, 1 इंचाने आपण या साइडने कटोरी वाढवणार आहोत। आता इथे 1 इंचाने वाढवून घ्यायची आहे या साइडला आणि इकडे ऑलरेडी 1 इंचाने आपण वाढवलेली आहे। तर इथे मी मार्किंग करून घेते, 1-1 इंचाने आपण साइडने वाढवलेली आहे आणि इथे वरच्या साइडने अर्धा इंच आपण सर्व साइजसाठीच वाढवत असतो, कितीही मोठी साईज असू द्या। इकडे फक्त अर्धा इंचाने कटोरी वाढवत असतो, फक्त बदल होतात ते इथे साइडने 1 इंच जे घेतलेलं आहे तिथे 1.25 इंच 1.5 इंच असं साईजनुसार वाढवत असतो आणि ते गळ्याच्या इथं हुकलूक मध्ये जेवढं जातं तेवढं अंतर आपण वाढवतो, फक्त 1.25 इंचाचं। आणि इथे बघा, इथून या पॉइंट पासून इथपर्यंत किती अंतर आहे बघायचं, 4 इंच आणि एक रेषा आहे, तर तेवढं इथे येत आहे का बघायचं आणि तिथे एक मार्किंग करून घ्यायचं आणि आता हे दोन्ही पॉइंट आहेत ते जोडून घ्यायचे आहेत व्यवस्थित। तर इथे हा अर्धा इंचाचा पॉइंट आणि 1 इंचाचा पॉइंट आपल्याला जोडायचा आहे डायरेक्ट। आणि जर तुम्हाला आकार देता येत नसेल तर मध्यावरती एक पॉइंट द्यायचा आणि तिथून पुढे अर्धा इंचावरती एक मार्किंग करायचं आणि हे तिन्ही पॉइंट जोडत आता कटोरीचा शेप आहे तो आपल्याला त्या 1 इंचाच्या पॉइंट पर्यंत देऊन द्यायचा आहे। बघू शकता या पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने आपली कटोरी आहे ती इथे वाढवून तयार होते। बघू शकता, अगदी प्रॉपर फिटिंग मध्ये बसते आणि ही ज्या नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी आहेत त्यांना पण अगदी इझिली आकार देता येणार आहे। तर आता बघू शकता, या पॉइंट पासून इथपर्यंत आपल्याला टेप आहे तो असा मध्यावरती फोल्ड करायचा आहे आणि ते एक मध्यवर्ती पॉइंट देऊन घ्यायचा आणि तिथून खाली आता कटोरी किती इंचाने वाढवायची, तर इथे 30 साईज आहे म्हणून मी 1.5 इंच वाढवलेली आहे। जर तुमची साईज जर मोठी असेल तर तुम्ही 1.25-2 इंचापर्यंत घेऊ शकता आणि छोटी असेल तर 1 इंच 1.25 इंच घेऊ शकता। तर आता हे तिन्ही पॉइंट आपण जोडून घेऊया। तर किती इंचाने साइडने कटोरी वाढवायची याचा डिटेल व्हिडिओ तुम्ही बघितला तर तुमच्या सहज लक्षात येईल, चॅनलवरती टाकलेला आहे, तिथे जाऊन नक्की बघत चला। तर आता ही कटोरी चेक करायची आहे आपल्याला, दोन्ही साइडला बरोबर आलेली आहे का। तर 4.25 इंच एका साइडला येत आहे आणि दुसऱ्या साइडला पण 4.25 इंच बरोबर येत आहे की नाही ते बघायचं। तर एकदम परफेक्ट आलेलं आहे, बघू शकता दोन्हीकडचं माप, म्हणजे कटोरी आपली एकदम परफेक्ट इथे मार्किंग करून झालेली आहे वाढवून। तर आता ही कटोरी आपल्याला लगेच कट करायची नाहीये, मी तुम्हाला पुढे अजून एक टिप्स सांगते, म्हणजे तुमची कटोरी आहे ती बिलकुल चपटी होणार नाही। तर इथे बघा, किती इंचाने मी कटोरी वाढवलेली आहे ते मी व्यवस्थित लिहून घेतलं। तर आता या रेषेचा आपल्याला मध्य करायचा असतो आणि त्याच्या खाली 1.25 इंचाचं मार्किंग करायचं आणि असा गोल आकार शेप देऊन घ्यायचा आहे कटोरीला। बघू शकता, मध्याच्या पॉइंट पर्यंत वाढवायचं नाही आपल्याला, फक्त 1.25 इंच आपण अंतर जे की मार्किंग केलेलं आहे तिथून अशी गोलाकार शेप देऊन कटोरी वाढवायची आहे। तर असा गोलाकार शेप दिल्यामुळे कटोरी आहे ती बिलकुल चपटी होत नाही, एकदम परफेक्ट फिटिंग मध्ये बसते आपले ब्लाउज स्टिच झाल्यानंतर। तर ही एक टिप्स लक्षात ठेवा। तर इथे बघा, आता उभा टक्स घ्यायचा आहे आपल्याला 2.5 इंचावरती या पद्धतीने। तर तुम्ही म्हणसाल हा 2.5 इंच घ्यायचा 3 इंच घ्यायचा हे कसं समजणार, तर हे साईज वरती डिपेंड असतं। साईज जर तुमची जास्त असेल तर हा टक्स 3 इंचाचा घ्यायचा आहे, कमी असेल तर 2.5 इंचापर्यंत घ्यायचा आहे। तर इथे बघा, आता आडवा टक्स घेऊया आपण 1 इंच
जशी साईज वाढत जाईल तसे थोडेसे चेंजेस करायचे आहेत आणि ते सोपे करून मी सांगितलेले आहे तुम्हाला दुसऱ्या चार्टमध्ये. तर तिथे जाऊन नक्की बघा साईडने कटोरी कशी वाढवायची. तो व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये तुमच्या लक्षात येईल. आता हे तिन्ही पॉईंट आपण जोडून घेऊया. तर ठीक आहे. तर ते उभा टक्स आणि आडवा टक्स आपला देऊन झालेला आहे आणि कटोरी परफेक्ट आपली इथे वाढवून झालेली आहे, बघू शकता अगदी सोप्या पद्धतीने. तर आता हे आपण कटिंग करून घेऊया व्यवस्थित. तर अशी गोलाकार कटोरीची पद्धत तुम्ही पहिल्यांदाच पाहिली असेल तर एकदा नक्की ट्राय करून बघा आणि नंतर मग मला व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये सांगा तुमची कटोरी ब्लाऊज आहे तो कसा बसला. एकदम परफेक्ट बसते मैत्रिणींनो. ब्लाऊज घातल्यानंतर कटोरी आपली बिलकुल चपटी होत नाही. तर या छोट्या छोट्या टिप्स तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत, म्हणजे कटोरी ब्लाऊज आहे तो तुमचा कधीच चुकणार नाही. तर इथे कटोरीचा आकार पण बघू शकता एकदम परफेक्ट आलेला आहे आपल्या आणि वाढवून पण अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेली आहे कशा पद्धतीने वाढवायची. तर ही 30 साईजची कटोरी अगदी सोप्या पद्धतीने आपण इथे वाढवलेली आहे. याच पद्धतीने तुम्ही कोणत्याही मापाची कटोरी आहे ती अगदी डोळे झाकून आता वाढवू शकता, एवढी सोपी पद्धत आहे. तर इथे बघू शकता कटोरीचा आपला आकार किती परफेक्ट झालेला आहे वाढवून आणि इथे उभा आणि आडवा टक्स पण एकदम परफेक्ट बसलेला आहे आणि गोलाकार शेपमध्ये कटोरी इथे आपण कटिंग केल्यामुळे कटोरी बिलकुल चपटी होत नाही आणि कटोरीचा टक्स आहे तो परफेक्ट मधोमध येतो, बघू शकता. तर इथे कटोरीचा टक्स कसा फोल्ड करायचा असतो, तर इथे दोन्ही टोके व्यवस्थित जुळवून घ्यायचे आहेत या पद्धतीने आणि आपण जो उभा टक्स दिलेला आहे त्याच्यावरती हा टक्स आहे तो फोल्ड करायचा आहे. आणि आता कटोरीचा पफ तुम्ही बघू शकता एकदम सुंदर येतो, अगदी उभारून बघू शकता आणि हा गोलाकार शेप दिल्यामुळे कटोरी एकदम परफेक्ट बसते आपली छातीमध्ये, बघू शकता. इथे मी पिनअप करून दाखवते तुम्हाला कटोरीचा आपल्या पफ आतून किती परफेक्ट येतो, इथे बघू शकता. तर एवढी सोपी पद्धत तुम्हाला आजपर्यंत कोणीच सांगितली नसेल, एवढी सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो. आणि कटोरी ब्लाऊजच्या बाबतीत तुम्हाला कोणतीच शंका राहणार नाही, बघू शकता. कटोरीचा टक्स पण एकदम मधोमध येतो आपला आणि गोलाकार शेप पण बघू शकता गळ्याच्या साईडने एकदम परफेक्ट येतो. तर या सोप्या पद्धतीने तुम्ही कटोरी वाढवायची आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला काही समजलं नसेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारत चला. तर इथे बघा आतल्या साईडने आपला कटोरीचा पफ पण बघू शकता एकदम उभारून येतो. तर अगदी सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो. तर ही पद्धत कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन आहे ते ऑलवर सेट करा, कारण असे छान छान डेली व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.